कुंपणानं शेत खाल्लं तर दात कोणाकडे मागायचे? असा प्रश्न आता फक्त झारखंडला नहीं तर संपूर्ण भारत देशाला पडला असेल। भारत सरकार क्या कर रही है? हमारे पास झारखंड में हॉस्पिटल बढ़िया नहीं, हॉस्पिटल के अभाव में पेशेंट दूसरे राज्य जाते हैं। अब ये है कि जान तो हम नहीं ला सकते, मुआवजा वगैरह ये तय करेंगे। आता जो व्हिडिओ तुम्ही आखिर जो चार्टर प्लेन सेफ है कि नहीं? अभी अहमदाबाद में प्लेन क्रैश कर गया, मुंबई में चार्टर प्लेन क्रैश कर गया, झारखंड में चार्टर प्लेन क्रैश कर गया, तो जवाबदेही किसकी है? ऐकलत? स्वतःचं अपयश झाकण्यासाठी हे मंत्री त्या चार्टर्ड प्लेनच्या सुरक्षा चिन्हावर प्रश्न निर्माण करतात। मुंबई किंवा अहमदाबाद अपघाताचे दाखले देत आहेत। याला मराठीमध्ये एक छानशी म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे। ओ साहेब, तुम्ही जर त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या त्या राज्यामध्ये जमिनीवर दवाखाने उभे केले असते तर कशाला त्या रुग्णाला आकाशात उडायची गरज पडली असती आणि कशाला 7 जणांचा जीव गेला असता? नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये झारखंड राज्यासाठी तब्बल 1,45,400 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। त्यापैकी आरोग्य आणि वैद्यकीय सेवा कसं असतं ना, हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात। या बजेटच्या फायली कोट्यवधी रुपयांनी फुगलेल्या असतात, पण तरीही सामान्य माणसाला 8 लाख रुपयांचं कर्ज काढून मृत्यूच्या विमानात बसावं लागतं। और अगर हमारे पास अच्छे हॉस्पिटल होते तो हम लोग यहीं पर उनका इलाज कराते हैं। मला सरकारला, सिस्टीमला, मंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे जी एक सिस्टीम आहे, तहान लागल्यावर विहीर खोदणे ही कधी बंद होणार आहे? सामान्य माणूस टॅक्स भरतो ते जगण्यासाठी की मरण्यासाठी? सामान्य माणूस तुम्हाला निवडून देतो ते कशासाठी? आमच्याकडे सोयी सुविधा नाही आहेत, आम्ही हेल्पलेस आहोत ही कारणं ऐकण्यासाठी? खुर्चीवर बसून